सगळ्यांना माहित आहे की गेली 2016 पासून म्हणजे 9 ते 10 वर्ष झालं प्रामुख्यानं सर्वात मोठा प्रश्न भेडसावणारा म्हणजे इचलकरंजीचा पाणी प्रश्न। त्या प्रश्नासंदर्भातल्या सुळकूड योजनेचं मंजूर झालेलं पैसे किंवा योजना मंजूर होऊन सुद्धा त्याची कार्यान्वित होत नाही। याचं कारण असं आहे की जे सत्तेमध्ये आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांनी सत्तेमध्ये असल्यामुळे खरं म्हणजे कामं फास्ट व्हायला पाहिजेत। ती कामं फक्त योजना मंजूर झाली आणि शहरवासियांना सांगितलं की आता आम्ही योजना मंजूर केलेल्या आहे, त्याच्यावरच गेली 10 वर्ष हे चालू आहे। आमचा प्राधान्यानं महापालिकेमध्ये आमचा महापौर झाल्यानंतर या इचलकरंजी शहराच्या पाणी प्रश्नासाठी मंजूर झालेल्या योजनेसाठी आम्हाला योजना मंजूर करायला गरज नाही। जी योजना मंजूर झालेली आहे त्याच्यासाठी जे काही लोकशाही मार्गाने शासनावर दबाव आणून त्या ठिकाणी सोडकोडमध्ये जाऊन ती योजना कशा प्रकारे चालू करता येईल, कलेक्टरच्या दारात बसून कशा प्रकारे शासनावर दबाव आणता येईल, त्या योजनेचा पाठपुरावा करणे आणि या शहरवासियांना दिलासा देण्याचा प्राधान्याने आमचा प्रयत्न आहे।